शेगाव नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणुकीतला गेम चेंजर दोन्ही उमेदवार किरण बापू देशमुख व कमलाकर चव्हाण यांचे धाडसी शपथपत्र. भ्रष्टाचाराला तडा देण्याची केली घोषणा. नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन उमेदवारांनी केलेली अभूतपूर्व घोषणा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. किरण बापू अजाबराव देशमुख क्रमांक 6 ब आणि चव्हाण मंगला कमलाकर प्रभाग क्रमांक 6 या दोन्ही उमेदवारांनी एकत्र येत नागरिकांसमोर धाडसी शपथपत्र जाहीर करत भ्रष्टाचाराला सरळ नो एंट्रीचा बोर्ड दाखवला आहे. या शपथपत्रात दोन्ही उमेदवारांनी स्पष्ट जाहीर केले आहे की ते निवडून आल्यास ना ठेकेदारी ना टेंडर ना कमिशन, विकास कामात 1 रुपयाचाही गैरवापर होऊ देणार नाही. सर्व शासकीय निधी पारदर्शकतेने जनहितार्थ वापरण्याची 100% हमी त्यांनी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी ही निवडणूक ना पदासाठी ना पैशासाठी तर नागरिक सेवेच्या ध्येयासाठी लढवीत असल्याचे स्पष्ट केले. शपथपत्रातील मजकूर चुकीचा किंवा खोटा सिद्ध झाल्यास भारतीय न्याय संहिता 2023च्या कलमानुसार नागरिकांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार उमेदवारांनी स्वतःहून दिला आहे. ही पाऊलवाट शेगावमध्ये दुर्मिळ आणि धाडसी मानली जात आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये या पावलाने जोरदार खळबळ उडाली असून मतदारांच्या हे खरंच बदलाचे संकेत असल्याची चर्चा रंगली आहे. प्रभागात या शपथपत्राने मतदान हे किरण बापू देशमुख व कमलाकर चव्हाण यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. घरोघरी स्टॅम्प पेपर ॲफिडेव्हिट करून आपण वाटप केले, यामागील मुख्य हेतू काय? या ठिकाणी मी किरण बापू अजाबराव देशमुख आणि कमलाकर चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी चव्हाण मंगला कमलाकर या अमधून निवडणूक लढवत. प्रभाग 6 मधून मी किरण बापू अजाबराव देशमुख 6 ब मधून निवडणूक लढवत आहे. गेल्या काही काळापासून नगरपालिकेमध्ये धनाढ्य लोक पैशाच्या भरोशावर लोकांचे मतं विकत घेतात आणि नगरपालिकेमध्ये जाऊन पैशाची त्याच्या 100 पट कमाई करतात असं निदर्शनास आलं आणि त्यामुळे नागरिकांचा हा नगरसेवक पदावरचा विश्वास उडालेला आहे आणि ते त्याची मतदानाच्या टक्केवारीवर सुद्धा त्याचा परिणाम दिसत आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर नागरिकांना ॲफिडेव्हिट दिलं आणि त्यांना अधिकार दिले की आम्ही त्यांना त्यात आम्ही लेखी लिहून दिलं की आम्ही कुठल्याही प्रकारची ठेकेदारी करणार नाही, कुठल्याही प्रकारचं कमिशन खाणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या काही शासकीय योजना आहेत गोरगरिबांसाठी ज्या असतात, उदाहरणार्थ घरकुल योजना असेल, महिलांसाठी ज्या योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत प्रामाणिकपणे उपलब्ध निधीचा टप्प्याटप्प्याने पोहोचवणार आणि हे जर आम्ही कमिटमेंट जर पूर्ण केलं नाही तर सत्यापणामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही जर या ठिकाणी काही कमी पडलो किंवा काही चुका केल्या ज्यात एक लेखी लिहून दिलं यात जर आम्ही खरे उतरलो नाही तर त्यांना अधिकार दिले मतदार प्रभाग 6 मधल्या मतदारांना की आमच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा मतदार दाखल करू शकतो. त्यामुळे आणि आम्ही गेल्या 30 वर्षापासून आम्ही काम करणारे लोक आहोत. कमलाकर चव्हाण गेल्या 14 वर्षापासून त्या ठिकाणी प्रभाग 6चे नगरसेवक आहेत आणि प्रत्येक प्रामाणिकपणे ते प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन प्रत्येक फोन अटेंड करून त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत पोहोचतात आणि मी किरण बापू अजाबराव देशमुख या ठिकाणी महत्वाचं म्हणजे मी गेल्या 30 वर्षापासून संपूर्ण गावासाठी लढाई लढतो. प्रशासनावर माझी मी पकड ठेवून चालणारा मनुष्य आहे. ज्याचं उदाहरण द्यायला तर मतदारामध्ये काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. त्या ठिकाणी त्या भागात पालडीवाल लेआउट मटकरी गलीच्या कोपऱ्यावर गेल्या 1 वर्षापासून टाकीचा गड्डा तसाच पडलेला होता. त्यामध्ये जीवितहानी होऊ शकली अशी रोगराई पसरत होती. 1 वर्षापासून स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रयत्न करून तो गड्डा बुजवण्यात आला नाही. तो गड्डा मी 12 तासाच्या आत बुजवून माझी असलेली क्षमता मी त्या ठिकाणी सिद्ध केली. मी एक प्रामाणिक मनुष्य आहे. त्यामुळे लढवय्या वृत्ती घेऊन मी गावामध्ये चालतो आणि निडरपणे काम करतो. आजच्या माध्यमातून मी मतदारांना सुद्धा विनंती करतो की आपण निर्भयपणे कोणत्याही दबावात न येता मतदान करा, आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करा आणि माझी आणि कमलाकर चव्हाण यांची आपणास मतदारांना विनंती राहील की आमच्यासारख्या सेवाभावी वृत्तीच्या माणसाला आपण मतदान करावे. आम्ही ही निवडणूक ना पदासाठी ना प्रतिष्ठेसाठी ना पैसे कमावण्यासाठी लढत आहे. आम्ही नगरसेवकाची कर्तव्य जी कर्तव्य राहतील ती जबाबदारी आम्ही पूर्ण करून सेवादारी वृत्तीने प्रभागातील मतदारांची विकास कामे माध्यमातून सेवा करू. सर्व प्रभाग 6च्या मतदार बंधू आणि भगिनींना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण निर्भीडपणे कोणत्याही दबावात न येता मतदाराला बाहेर पडा आणि मतदान करा. मतदान करणं आपला अधिकार आहे. मतदान करण्यासाठी शासकीय निवडणूक आयोग हा मोठमोठ्या जाहिरातीतून जनहितार्थ प्रसिद्धी करत राहतो. मतदान करणं आपला अधिकार आहे.
त्या माध्यमातून मी सर्व मतदारांना पुनश्च आग्रहाची विनंती करतो की आपण निर्भीडपणे निर्मळ वातावरणात पारदर्शक पद्धतीने होत असलेल्या निवडणुकीत मतदान करावे आणि आपला नगरसेवक कसा असावा याचा विचारपूर्वक करून मतदान करून आम्हाला मी मधून चव्हाण मंगला कमलाकर आणि मी किरण बापू अजाबराव देशमुख यांना आपण भरघोस मतांनी विजयी करावं अशी आजच्या आपल्या माध्यमातून मी सर्व मतदारांना विनंती करतो. या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.